शिवलीलामृत अध्याय 11. हा अध्याय श्री शंकरांचा खूपच शक्तिशाली अध्याय आहे. हा अध्याय संत श्रीधर स्वामी नजरेकर यांनी 1718 साली लिहिला होता. शिवलीलामृत 11व्या अध्यायाचा पाठ केल्याने शिवाची अनंत कृपा आणि आशीर्वादाचे फळ प्राप्त होते. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन, घेती तरती जीव बहु, अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिके माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी, काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित, प्रजा दायाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर, लांछन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै, सुंदर प्रतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी, सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृती पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृती लाहिजे, श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजताची, राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी, बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्तमाळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासी का नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसोनी रुद्राक्ष काढती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती, आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता, तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वैपानाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र तेने केले, जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होती रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया, जन्मे जय सर्पसत्र केले, ते आस्तिकेमध्येच राहाविले, पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक, वीरांची सदटावनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घराला जाणोनी,
राव प्रधान सामोरे धाविती, साष्टांग नमनी घरासी आणती, षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करती शिवाचे. नावळती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र, गजवाजी आणि समग्र, आरूढावे आवडे ना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती, मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने, गुरुनी पाहिले दृष्टीशी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोटे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम, महानंदा नामतीचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जिवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्नपर्यंक राजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजे गजकरी बहुअस, दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलविती मान, जिचा भोग काम इच्छुन, भूप सभाग्य येती घरा, वेश्या असोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी, अन्नछत्र सदा चालवित, नित्यलक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मणी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटिलिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे, ऐक भद्रसेना सावधान, कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मरकट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने, करी शिवलीला मृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगतीवरून, त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखुनी ते अबला, तन्मय झाली ते दवा, पूजा करोनी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षिणी पद्मिन, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढले, सूर्यप्रभेहुनी आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, मनोनी वंदी लिंगाते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण,
भंगले की केले दग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करुण, नृत्यशाळेसी लागला अग्नी. जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली. 30 सावरकरी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव वाताज मज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाशी त्यांचे काढून. कुक्कुट मरकट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती तेधवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतवला, आकाशपंते जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सुवेग, ओम नमः शिवाय म्हणवोनी. ऐसे देखदा महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणवून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माता जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे निर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसरासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडाचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरवती. वरचे वरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेशी झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेते नाही अधिव्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेतीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेते सुरतरूंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागारे, भक्तांकारणे निर्मिली. जेथे ओसणता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयाच. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष, कुक्कुट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारणा, भाळी विभूती चर्चुना. त्याची पूर्व पुण्ये करुणा, सुधर्मतारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावतील बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते. अमात्यासहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे तुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करुणा, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पै.
प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषावून, विशेष ऐसी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्राची 12 वर्षे पूर्ण, झाली असता जाणपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयाची. राव ऐकता धरणीची, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळोनी. आता पुरे सकळ कामिने, आकांत करती आक्रोशे. करुणी हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठांना सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र, शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. ते झाले स्फुर्ण जागर, अहम ब्रह्म म्हणूनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टी करता द्रुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गसित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, 4 वेद उपदेशिले. चहुवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आनिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रांसांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून, भूतली आला अध्याय जान. थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जान. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणूनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला पार, ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यम किंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जावोनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचनी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी, कुंभीबाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, क्षोणीपाळा करी सप्तदिन. राये धरले दृढचरण, सद्गद होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण. न्यासधानयुक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यांसी वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालो न देती मित्र रथ. किंवा साक्षात उमानात, पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण,
त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यानी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगारा सारखे तो मज घेऊनी जात असता. 4 पुरुष धावोनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. ते जे जैसे गभस्ती दिगंततम संहारिती. भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयांची महासुस्वर मृदंगवाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नाद नमाये नभोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे. षड्रसान्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भराळे कसरे. मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त. पुरेपुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत. म्हणून सांडती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे आसुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंगार्चिले. की निर्दयवासी सापडे चिंतामणी. की शुदिता पुढे क्षीराब्दी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतानपादी कयाधु हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान वंदजे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ 14 विद्या कर तळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडुनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार प्रत्य आहवनी उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरती चरण. ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी. षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा टाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले तू अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत 4 देखिले. दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसूत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुन तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य.
मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडोनी स्तवन करीत. हे अपर्णा धव हिमनगच्या मात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगतात ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी. आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निःशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षणा सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निःशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन. युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधिलोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी वांझ झाली माता त्यांची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे. ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्याज्यावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्ण हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा. इति एकादशोध्याय संपूर्ण. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.